नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्मणः कर्माव्यतिरिक्त अन्यत्र दुसऱ्या कर्मामध्ये गुंतलेला अयम हा लोक हा मनुष्यांचा समुदाय कर्मबंधन हा कर्मांनी बांधला जातो म्हणून कौंतेय, कुंती हा आत्याचा मुलगा म्हणून कौंतेय, हे अर्जुना तू मुक्त संघ हा आसक्तीरहित होऊन म्हणजे संघ सोडून तदर्थम त्या यज्ञासाठी म्हणजे परमेश्वरासाठीच कर्म कर. कर्म समाचार कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे कर. म्हणजेच यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्वध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक्. प्रजापतीची आज्ञा असल्यामुळे कर्माची अवश्य कर्तव्यता असण्याचं कथन करताना परमेश्वर म्हणतात, पुरा कल्पाच्या पूर्वी सहयज्ञ हा यज्ञाच्या बरोबर प्रजा हा प्रजा सृष्ट्वा निर्माण करून प्रजापती ब्रह्मदेव उवाच त्यांना म्हणाला, यूयम तुम्ही लोक अनेन या यज्ञाच्या द्वारा प्रसविष्वत्वम उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि एषः हा यज्ञ वहा तुम्हा लोकांना इष्टकामधुक इष्टभोग देणारा असतो हो. तसंच कर्म न केल्यामुळे तुला पाप लागेल अर्जुना, कारण प्रजापती ब्रह्मदेवानी कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितलं की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. देवान् भावयतामेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमं वाप्स्यथ. प्रजापतीची आज्ञा असल्यामुळे कर्माची अवश्य कर्तव्यता असल्याचं कथन करताना परमेश्वर म्हणतात, अनेन या यज्ञाचे द्वारा देवतांना भावयत तुम्ही उन्नत करा, तृप्त करा आणि ते देवा त्या देवता वहा तुम्हा लोकांना भावयंतु उन्नत करोत. एवं अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने परस्परम एकमेकांना भावयंतः उन्नत करत, तृप्त करत, परम श्रेय कल्याण तुम्ही प्राप्त करून घ्याल. म्हणजेच तुम्ही ह्या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावं. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. इष्टान भोगान निवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रभायेभ्यो यो भुंक्ते तेन एव सः. यज्ञभाविताः यज्ञाने पुष्ट झालेल्या, देवा देवता, वहा तुम्हा लोकांना न बागता, इष्टान इष्ट, भोगान भोग, ही दास्यन्ते निश्चितपणे देत राहतील. अशा प्रकारे तैही त्या देवतांनी दत्तान दिलेले भोग, यहा जो पुरुष, एभ्यः त्यांना, अप्रदाय न देता स्वतःच भुंक्ते भोगतो, सहा तो स्तेन एव चोरच आहे. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील.
अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच आहे. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अयं लोकः यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र कर्मबन्धनः कौन्तेय मुक्तसंघः तदर्थं कर्म समाचर. The people are bound by actions other than those performed with the sense of yajna, that is sacrifice. Therefore, Kaunteya, perform actions earnestly, free from attachment. Every action should be a selfless yajna. प्रजापतिः पुरा सह यज्ञः प्रजाः सृष्ट्वा अनेन प्रसविष्वध्वम् एषः वः इष्टकामधुक् अस्तु इति उवाच. Creating the mankind together with yajna in the beginning, the Prajapati said, propagate by this yajna. This will be the milk cow of your desires. अनेन देवान् भावयत ते देवाः वः भावयन्तु परस्परं भावयन्तः परं श्रेयः अवाप्स्यथ. Nourish the devas, that is gods, with this yajna and may the devas cherish you. Thus cherishing one another, you should reap the supreme good. यज्ञ भाविताः देवाः वः इष्टान् भोगान् हि दास्यन्ते तैर्दत्तान् एभ्यः अप्रदाय यः भुङ्क्ते स स्तेन एव सः. Nourished by yajna, the devas will bestow on you the enjoyments of your desire. He who enjoys what is given by them without sharing with them is verily a thief. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंघः समाचर. अरे पार्था, स्वधर्माचं आचरण हा जणू काही नित्य यज्ञ आहे. ते आचरण करणं म्हणजे सतत तुझं अनुष्ठानच चालू असतं. त्यामुळे कुठच्याही पापाचा प्रवेश तुझ्यामध्ये होत नाही. कर्माचे पाश आपोआप सुटतात. स्वधर्म सोडायचा आणि कुकर्म आवडायचं, कुकर्म आचरायचं हे जेव्हा घडतं तेव्हा तुम्ही सांसारिक बंधनात अडकता. म्हणून अर्जुना, सतत स्वधर्माचं आचरण करणं हा सततचा यज्ञ आहे आणि ह्या यज्ञ करणाऱ्याला, या याज्ञिकाला कर्माचे बंधन कल्पांतीसुद्धा घडत नाही. हा नित्य यज्ञ घडत नाही. स्वतःचं कर्म टाकून लोक कुकर्माकडे वळतात, म्हणून लोक त्या कर्माच्या फलात अडकतात आणि ती पराधीन बंधनात पडतात. आता याविषयीची मी कथा एक तुला सांगतो, ती ऐक. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्वध्वम् एषवो स्विष्ट कामधुक्. पार्थ ऐक, ब्रह्मदेवाने सृष्टीची स्थापना केली, निर्माण केली, सगळी प्रजा निर्माण केली आणि त्यांना स्वधर्माचा नित्ययज्ञ नेमून दिला. पण त्या यज्ञाचं खुबी, रहस्य जे अतिसूक्ष्म होतं ते प्रजेला कळेना. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की आम्ही कशाच्या आधारावर हा यज्ञ करायचा ते सांगाल का. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुम्हाला मी स्वधर्माचा आधार दिला आहे. त्या स्वधर्माची तुम्ही उपासना करा आणि त्यामुळे तुमच्या कामना सफल होतील. त्याच्यासाठी कामना सफल होण्यासाठी, यश मिळण्यासाठी तुम्हाला व्रत, नेम करायला नको. देहाला पीडा देण्याची गरज नाही, का कुठे तीर्थयात्रेला जायची गरज नाही. योगाची साधनं नको, दैवाची पूजा नको, कुठचंही फलाशेत गुंतून केलेली कुठच्या तरी फळप्राप्तीसाठी केलेली उपासना नको, मंत्रतंत्र नको. हे काहीही करायला तुम्हाला गरज नाही. फक्त तुम्ही स्वधर्माचं आचरण करा. जशी पतिव्रता आपल्या पतीची सेवा कुठचीही कामना न करता करत राहते, तसंच तुम्ही स्वधर्माचं पालन
कामनारहित भावनेने करा. आणि असं जर तुम्ही झालं तर तुम्ही कामधेनूस प्राप्त केल्यासारखं होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वधर्माचं पालन कराल तर तोच तुमचं रक्षण करेल कायम. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्त्वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यत. अर्जुना, स्वधर्माचं पालन केलंस तर सगळ्या देवता स्वाभाविकपणेच संतुष्ट होतील आणि मग जे जे काही तुमच्या मनामध्ये तुम्ही इच्छा कराल ते ते तुम्हाला देतील. स्वतःचा धर्म रूपी यज्ञ जेव्हा तुम्ही त्या यज्ञाने जेव्हा देवदेवतांची उपासना करता तेव्हा सगळ्या देवता संतुष्ट होऊन तुमचा निर्वाह चरितार्थ योगक्षेम निश्चितपणे वाहतील. अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही भगवंताचं स्वधर्मांनी भजन कराल, त्याला भजाल, तेव्हा देव संतुष्ट तुमच्यावरील होतील आणि तुमचे आणि देवाचे संबंध प्रेमाचे होतील, परस्परपणे एकमेकांशी कायमचे जुळतील. आणि असं झालं की तुम्ही जे जे कराल ते ते सिद्ध होईल आपोआप. आणि जे जे काही मनामध्ये धराल ते तुमचं अनायासे पूर्ण होईल. जे कराल ती आज्ञा पाळली जाईल आणि तुम्हाला वाचासिद्धी म्हणजे तुमचं बोललेलं खरं होण्याचं सामर्थ्य तुम्हाला लाभेल. महावृद्धीसुद्धा त्याही हात जोडून तुमच्या पुढे उभ्या राहतील. जसं वसंत ऋतू येतो तेव्हा सगळी वनातली झाडं फळांनी भरून त्याचं स्वागत करतात, तसंच जेव्हा तुम्ही स्वधर्म पाळाल तेव्हा सगळे देवदेवता संतुष्ट होऊन तुमचं स्वागत करतील. इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रभायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. जेव्हा तुम्ही स्वधर्म पालन कराल, सतत स्वधर्मामध्ये रत राहाल, तेव्हा सगळ्या सुखांबरोबर पूर्ण मूर्तिमंत भाग्य तुम्हाला शोधत येईल. सगळे भोग भोगूनसुद्धा भोगायला तुम्हाला मिळतील आणि तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतील. पण जेव्हा हे सर्व ऐश्वर मिळाल्यावर जो मदाने अंध होईल, भोगांच्या गोडीला भुलेल आणि देवदेवतांनी यज्ञाने संतोषून जी संपत्ती दिली आहे त्याच संपत्तीने सर्वेश्वराला भजणार नाही, अग्नीला हवन देणार नाही, देवतांचे पूजन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणाला अन्न देणार नाही, अतिथीला मान देणार नाही किंवा ज्ञाती बांधवांना जो संतोष देणार नाही, गुरुभक्तीची उपेक्षा करेल आणि स्वधर्म आचरण सोडून जो केवळ भोगासक्त होईल, मीच जगात एक मोठा संपन्न असा ताठा जो बाळगेल, त्याला मात्र पुढे मोठं भय त्याच्या वाट्याला येतं. सगळे भोगायला त्याला प्राप्त झाले ते भोगायला तो असमर्थ होतो. जसं शरीरात चेतना राहिली नाही, जसं आयुष्य संपल्यावर शरीरात चेतना राहत नाही, तसं जेव्हा तुम्ही स्वधर्म पालन सोडता तेव्हा त्याच्या लक्ष्मीसुद्धा अशा करंट्याच्या घरी क्षणभरसुद्धा राहत नाही. जेव्हा स्वधर्माचा लोप होतो तेव्हा सगळ्या सुखांचा पूर्णपणे नाश होतो. स्वातंत्र्य हरपून जातं. जसं दिवा विझल्यावरती तेज नाहीसं होतं, तसं स्वधर्म सोडल्यावर सगळं तुमचं सर्वस्व तो काळ हरण करतो. आणि अशा चोराला, जो स्वधर्म करत नाही असा जो चोर आहे, त्याला काळ केवळ शिक्षा करतो. सगळी पापं त्याला वेढतात, जशी स्मशानामध्ये रात्री भूत वेढतात तसं त्रिलोकीचं सगळं दुःख, नानाविध दोष, दैन्य संपूर्णपणे त्याच्या भाग्यात येतं. सगळ्या प्राणीमात्रांनी ऐका की त्या उन्मत्ताची अशी दिशा होय. आणि तेव्हा मग अशी दिशा झाल्यावर तो कितीही त्यांनी आक्रंदन केलं, आकांत मांडला, तरीसुद्धा कल्पाच्या अंतीसुद्धा तो त्यातून मुक्त होत नाही. म्हणून कधीही स्वैराचार करू नये. स्वधर्म जो आपल्याला जन्माने स्वाभाविकपणे वाट्याला आला आहे तो कधीही सोडू नये, असं चतुर्मुख ब्रह्माने सृष्टीच्या आरंभी सगळ्या प्रजाजनांना उपदेश केलेला आहे. जसं एखाद्या माशाला पाण्यातनं बाहेर काढलं तर त्याचं तात्काळ मरण ठरलेलं आहे,
तसंच जेव्हा तुम्ही स्वधर्म सोडता तशी तुमची सोय त्यावेळेला होते. म्हणून उचित अशा स्वकर्मामध्ये सदैव तत्पर असावं हे वारंवार मी तुला सांगतोय पार्था. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. कर्मयोगातले 9, 10, 11, 12 हे श्लोक म्हणजे मला तर परमेश्वराच्या उत्तम नियोजनाचे, मॅनेजमेंटचे असे श्लोक वाटतात. निस्संग होऊन स्वधर्माचरण करणं हाच मोक्षप्राप्तीचा उपाय आहे हे सांगताना परमेश्वर म्हणतात की जेव्हा ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली, प्रजा निर्माण केली, त्यांनी परस्परांना मदत करून एकमेकांचा उत्कर्ष करून घ्यायला सांगितले. आता यज्ञ म्हणजे ज्या गोष्टीमुळे, ज्या कर्मामुळे, ते कर्म ज्याने ज्ञान मिळते. आणि कुठलं कर्म तर जन्मानुसार स्वाभाविकपणे जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते कर्म जर तुम्ही समर्पण बुद्धीने केलं आणि ते देवतांना अर्पण केलं म्हणजे त्या देवता खुश होतील आणि मग तुम्ही अपेक्षा केली नाही तरीही त्या देवता, ते देव तुमची उन्नती करतील. आता इथे देव म्हणजे सगळंच आलं. झाडं, पशु, पक्षी, निसर्ग, पाणी सगळं काही आलं. आपण सहजच रोजच्या जीवनातला विचार केला तर जाणवतं की शेतकरी हा ज्यांचा स्वधर्म आहे, शेती करणं, जमिनीची मशागत करतात, पेरणी करतात, कष्ट घेतात, मग तिथे पीक येतं. त्या पिकांमध्ये कीटक फर्टिलायझेशनसाठी, पॉलिनेशनसाठी उपयोगी पडतात. म्हशींचं शेण असतं ते आपण फर्टिलायझर म्हणून वापरतो. असं करून पीक येतं. त्या पिकाचं नियोजन केलं की अनेकांची पोटं भरतात, शेतकऱ्यालाही त्याच्या बदल्यात पैसे मिळतात. आता म्हशींना वगैरे खायला दिलं तर त्या दूध देतात. असं सगळं एकावर एक अवलंबून असं आहे. पण आपण रस्ते मोठे करण्यासाठी, घरं बांधण्यासाठी स्वार्थाने जी झाडं निसर्गामध्ये आहेत ती कापली तर हे दुष्कर्म झालं. हे काही आपला स्वधर्म नाही आहे. तर पाऊस अफेक्ट होतो, मग पिकं अफेक्ट होतात आणि त्याचा परिणाम दरवाढ म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यामध्ये होतात. प्रदूषण आपण करतो, त्याच्यामुळे अनारोग्य आपल्या वाट्याला येतं. मला 12 बलुतेदार अशी ती जी व्यवस्था होती ती सगळी आठवते. त्यावेळेला सगळेजण आपापल्या स्वधर्माचं पालन करून समाज व्यवस्था नीट ठेवत होते. प्रॉब्लेम्स तेव्हा सुरू झाले की जेव्हा स्वधर्म सोडून परधर्माचरण सुरू झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्वार्थी भाव आला. त्यामुळे सगळीकडे इम्बॅलन्स झाला आणि म्हणजेच हा इम्बॅलन्स म्हणजेच देवतांचा कोप झाला. आपण सतत हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराच्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रत्येकाला एकेका जागी परमेश्वरांनी पाठवलं आहे. कोणालाही आपलं कर्म टाळणं हे अशक्य आहे आणि स्वतःच्या धर्मानुसार प्राप्त झालेलं कर्म टाकणं हे अयोग्य आहे. फक्त जे प्राप्त झालं आहे कर्म ते स्वकर्म, स्वाभाविक कर्म निष्काम भावनेने केलं म्हणजेच त्या परमेश्वराच्यासाठी या भावनेने केलं तर सगळी सुखं आपोआप प्राप्त होतील आणि निरपेक्ष भावनेने केल्यामुळे त्याचं बंधनही होणार नाही. निष्काम कर्मयोग वर्णन पुढेही परमेश्वर काही श्लोकांमध्ये करतायत, ते आपण पुढे बघूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.